क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले देखील एक पुरुषच होते ना, छत्रपती शिवाजी महाराज हे देखील एक पुरुषच होते ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देखील एक पुरुषच होते ना. असे कित्येक महापुरुष होऊन गेले ज्यांनी त्यांचं पुरुषत्व अगदी छान सिद्ध केलं. आणि काही विकृत मानसिकतेमुळे पूर्ण आपण पुरुष वर्गाला दोष देतो की पुरुष वर्ग चांगलाच नसतो, पुरुष फार वाईट असतात. नाही, त्यांची साथ कुठे ना कुठे असतेच. आज माझे मिस्टर त्यांचे सगळे व्याप सोडून माझ्यासाठी इथे आले, सगळं काम सोडून. ते देखील एक पुरुषच आहेत ना, त्यांचा देखील सन्मान केला पाहिजे. कसं आहे, वाईट गोष्टींवर बोट ठेवलं पाहिजे, पण चांगल्या गोष्टींचं पण कौतुक मोठ्या मनाने करताच आलं पाहिजे. त्यामुळे पुरुष आणि स्त्री काय आहेत या दोघांवर मला गाडीत बसल्या बसल्या एक कविता सुचली. मी नेहमीच महिला सबलीकरण, स्त्रियांवरील अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार, स्त्री भ्रूण हत्या, अजून समाजात होणारे स्त्रियांवरील अत्याचार याच्यावर व्याख्यानं देते. पण मी गाडीत बसल्या बसल्या विचार केला, आपण एवढ्या स्त्रियांबद्दल बोलतो, पण कर्तृत्ववान पुरुष आहेत त्यांचं काय, त्यांना दुर्लक्षित केलं जाते. त्यांनाही कधीतरी मांडलं पाहिजे ना. आज स्वातीताईंबरोबर सर आहेत प्रत्येक ठिकाणी, त्यामुळे त्या कार्य करू शकतायत, प्रत्येक गावात फिरू शकतायत. त्यामुळे सरांसाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजेत. आज आपले आमदार इथे उपस्थित आहेत, त्यांच्या पुढाकारामुळे हा कार्यक्रम घेतला जात आहे, त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. तर माझी पुढची कविता असते मैत्रिणींनो, लक्षपूर्वक ऐका आणि छान वाटली तर नक्की प्रतिसाद द्या. ती शक्ती आहे, ती शक्ती आहे तर तो शिव आहे. ती शक्ती आहे तर तो शिव आहे. ती भक्ती आहे तर तो भाव आहे. ती भक्ती आहे तर तो भाव आहे. ती ज्योत आहे तर तो दीपक आहे. ती ज्योत आहे तर तो दीपक आहे. ती सूर आहे तर तो गीत आहे. ती सूर आहे तर तो गीत आहे. ती मन आहे तर तो मीत आहे. ती मन आहे तर तो मीत आहे. ती शब्द आहे तर तो अर्थ आहे. ती कळस आहे तर तो पाया आहे. ती मातृत्व आहे तर तो पूर्णत्व आहे. ती तत्व आहे तर तो अस्तित्व आहे. ती माय आहे तर तो बाप आहे. ती माय आहे तर तो बाप आहे. ती प्रेम आहे तर तो धाक आहे. ती प्रेम आहे तर तो धाक आहे. त्याच्या विना ती अधुरी, त्याच्या विना ती अधुरी. तिच्या जगण्याचा तो माप आहे. तिच्या जगण्याचा तो माप आहे.